दोन ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असणं हा गुन्हा आहे. जर तुम्ही SIRचा फॉर्म भरला नाही तर तुमचं मतदान यादीतील नाव पूर्णपणे ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि लोक फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले आहेत सगळे. SIR सर्वे हा कशासाठी केला जातो तर हा आता माझा फॉर्म सुटतो, मी इथे आलोय तर माझा फॉर्म मी भरून घेतो. एवढे हे प्रत्येक गट्टे इथे मॅडमने केलेलं आहे. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या कानावर आला असेल की SIR म्हणजे काय, त्याने काय होईल, तर आपण आज तेच जाणून घेणार आहोत. जर तुम्ही SIRचा फॉर्म भरला नाही तर तुमचं मतदान यादीतील नाव पूर्णपणे कट होईल, म्हणजे तुम्ही पुन्हा मतदान करू शकणार नाही. SIR म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने पुनर्रचना मतदान यादी ज्या करण्याचे ठरवलं आहे. म्हणजे ते तुमच्या वोटिंग कार्डमध्ये काही त्रुटी असेल, तुमचं नाव बदललेलं असेल किंवा काही नावामध्ये त्रुटी असेल, तुमच्या जन्मतारखेमध्ये त्रुटी असेल किंवा तुम्ही स्थलांतरित झाला असेल, तुमचा एखादा पत्ता चुकीचा असेल किंवा पत्ता चेंज झाला असेल, तर त्या सगळ्यांची पडताळणी करण्यासाठी हा SIR लागू केलेला आहे. तुम्ही या SIRमध्ये नवीन जे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत मतदार, त्यांचे नवीन लोकांचे फॉर्मसुद्धा तुम्ही भरू शकता. तर हा SIR खूप वर्षाआधी, जवळपास 20-21 वर्षाआधी झाला होता. तर यावर्षी हा SIR लागू केले आहे. भारताच्या अनेक राज्यात सध्या चालू आहे ही मोहीम. तर तुम्ही लवकरात लवकर ह्या SIRचा फॉर्म भरून घ्या. ह्याच्यासाठी कागदपत्रे लागणार आहेत: आधार कार्ड, तुमचा वोटिंग ID आणि 2 फोटो, असं आतापर्यंत समजलेलं आहे. तर जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर मी सुरुवातीलाच म्हणालो की तुमचं नाव पूर्णपणे या मतदान यादीतून कट होईल. तुम्ही मतदान करू शकणार नाही. मतदान करणं हा आपला अधिकार आहे. तर तुमच्या एका मतदानाने तुमचा जो आमदार असेल, खासदार असेल, आपला लोकप्रतिनिधी असेल, तो पडू शकतो किंवा जिंकून येऊ शकतो. आपण जेव्हा मतदान करतो तेव्हा आपला एखादा लोकप्रतिनिधी हा आपल्या लोकांच्या माध्यमातून सरकार दप्तरी जात असतात आणि आपली कामं होत असतात. तर तुम्हीसुद्धा हा फॉर्म भरून घ्या. हा फॉर्म कसा भरतात त्याच्यासाठी आपण आज जाणार आहोत. आमच्या गावी आज कॅम्प लागलेला आहे SIRचा. आमच्या आईचा तर फॉर्म भरून गेलेला, पण माझं राहिलं आहे. आणि आज मी आलेलो आहे गावी, तर माझी 2 कामं खूप महत्त्वाची झालेली आहेत. SIRचा फॉर्मसुद्धा मी भरून घेईन आणि आपली झाडे लावूनसुद्धा झाले आहेत. पण आपले मुंबईला नागरिक आहेत, आपले बांधव आहेत, त्यांच्यासाठी काय, त्यांना जर गावी यायला जमलं नाहीत तर त्यांचं मतदान यादीत इथे नाव असेल, त्यांना गावी यायला जमलं आहे, तर त्यांच्यासाठी काय, तर ते सुद्धा आपण त्यांना विचारणा करणार आहोत. आज चांगलाच दिवस आहे, या कॅम्प लागलेला आहे. तर मी तिथे चाललो आहे. तर पाहूया तिथे कशा पद्धतीने फॉर्म वगैरे भरतात, आपण त्यांच्याकडे माहिती घेऊ. तर चला. तर मंडळी, आता आपण आपल्या ग्रामपंचायत ऑफिसच्या इथे पोचलेलो आहोत आणि आतमध्ये काम सुरू आहे या सगळ्या फॉर्म भरण्याचा. तर आपण आता आतमध्ये जाऊया, बघूया काय काय प्रोसेस आहे. ग्रामपंचायत पणेली आमची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. तर चला बघूया, लोक आहेत बऱ्यापैकी. आमचा ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि लोक फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले आहेत सगळे. तर आपले इथे माध्यमिक शाळेचे जगताप सरसुद्धा आहेत आणि इकडे अंगणवाडी सेविका आणि आशाताई इकडे आहेत. तर जगताप सर इथे आहेत. जगताप सर, हाय. नमस्कार. तर जगताप सर इथे आपल्या सोबत आहेत आणि या प्रक्रियेमध्ये ते सध्या टेम्पररी सामील आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल माहिती. तर काय आहे ही प्रक्रिया, SIR म्हणजे काय, तर तुम्ही. SIR सर्वे हा निवडणूक आयोगाने आखलेला एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या गावामध्ये जे मतदार आहेत त्या मतदारांची जी काही माहिती आहे ती माहिती आपण संकलित करत आहोत आणि ती ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण पोर्टलवर अपलोड करत आहोत. यासाठी आपल्या गावातील लोकांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे. SIR सर्वे हा कशासाठी केला जातो तर हा सर्वे दर 20 ते 25 वर्षाने करणं हे भाग असतं आणि 29 जुलैपर्यंत हा सर्वे आपल्या गावामध्ये चालू आहे. तर आपण सर्वांनी या राष्ट्रीय कामामध्ये
सहकार्य करावं अशी विनंती आहे. काही मतदारांची नावे हे 2 ठिकाणी असतात, म्हणजे मुंबईला सुद्धा असतात आणि गावी सुद्धा असतात. तर शासकीय किंवा नियमाप्रमाणे एका ठिकाणी हे नाव ठेवणं गरजेचं आहे. पूर्वी आपण चुकून गावी देखील मतदान करत असायचो आणि शहरामध्ये सुद्धा मतदान करत असायचो. तर हा भारतीय संविधानानुसार गुन्हा आहे. तर आपलं एका ठिकाणी नाव ठेवणं गरजेचं आहे. आपण सर्वजण गावामध्ये मतदानासाठी येता. आपण या गावामध्ये आपली नोंदणी SIR सर्वेमध्ये करावी अशी विनंती आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, 2 ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असणं हा गुन्हा आहे. त्यामुळे आपण 2 ठिकाणपैकी एका ठिकाणी आपलं नाव ठेवावं. आपण ज्या भागामध्ये राहत असाल तिथे ठेवायचं असेल तर तिथे देखील ठेवू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला गावी ठेवायचं असेल तर ते नाव आपण गावी ठेवू शकता. धन्यवाद. ठीक आहे सर. अजून एक नवीन मतदार असेल 18 वर्षाचे, तर त्यांना हा फॉर्म भरू शकतात का? ते फॉर्म तो सर्वे वेगळा असतो. तो फॉर्म भरणं हा भाग वेगळा आहे. आता सध्या तरी युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे. ज्यावेळेस नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेस आपल्या गावातल्या मॅडम आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवीन मतदार नोंदणी गावामध्ये येऊन करू शकता. बरं. आणि असं सुद्धा समजलं होतं की या मतदान यादीमध्ये जे पुनर्रचना होत आहे तर त्याच्यामध्ये आपण एखादं नाव कलेक्शन असेल किंवा नाव चुकीचं असेल किंवा जन्मतारीख चुकीचं असेल असं सुद्धा समजलं, तर या फॉर्ममध्ये ते कलेक्शन होऊ शकतं का? मी आता सध्या सहाय्यक मतदार अधिकारी म्हणून आजच माझी नेमणूक झालेली आहे. पण त्यासाठी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा फॉर्म सुद्धा भेटतो. म्हणजे एखादी विवाहित स्त्री आपल्या गावामध्ये आली आणि तिचं माहेरचं नाव असेल ते बदलायचं असेल तर त्याच्यासाठी नावामध्ये दुरुस्त असेल यासाठी वेगळा फॉर्म भरून द्यावा लागतो. तो आपल्या अंगणवाडी सेवेकडे उपलब्ध आहे. हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस प्रशासनाकडून आपल्याला आदेश येतो त्यावेळेस ते आपण काम सुरू करतो. हे फॉर्म कशा पद्धतीने त्यांनी भरलेले आहेत, काय प्रोसेस आहे ह्याची? बघा, या फॉर्ममध्ये 2 कॉलम असतात. याच्यातला एक कॉलम असतो तो आपण त्याला सेल्फ मतदार यादी आणि त्यानंतर प्रोजनी ही मतदार यादी आहे ती लिंक केलेली असते. म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव टाकतो त्यावेळेस वडील, आजोबा अशा प्रकारे ती लिंक करणं गरजेचं असतं, जेणेकरून बोगस मतदार आपल्याला टाळता येईल. अशा प्रकारे ही नोंदणी असते. आणि आपण हे काम करत असताना आपण वस्तुनिष्ठ माहिती देणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपण मतदानापासून वंचित राहू नये या प्रकारे हे काम आता सध्या चालू आहे. बरं. सरांनी हे फॉर्म भरून झालेले आहेत. हे म्हणजे एक ऑनलाईनसुद्धा भरून झालेले आहेत ते मगाशी म्हणाले आहेत. हे बघा एवढ्यांचे फॉर्म हे झालेले आहेत. हे नावं टाकून झालेले आहेत आणि हे फॉर्म भरून झालेले आहेत. तुम्ही बघताय खूप सारे फॉर्म यांनी एका दिवसामध्ये भरलेले आहेत. आणि आपले नागरिकसुद्धा इथे, गावातले नागरिकसुद्धा इथे सगळे आलेले आहेत. तर अजून एक प्रश्न की मला एक मुंबईवरून क्वेश्चन आला की बाबा आम्ही मुंबईला जर आम्हाला याला जमलं नाही तर आम्ही काय करावं? बघा, ही नोंदणी आपण ऑनलाईन देखील शहरामध्ये राहून करू शकता. माझ्या माहितीप्रमाणे याचं ट्रेनिंग यापूर्वी नाडकर मॅडम यांनी घेतलेलं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे मी वाचन केलं त्याप्रमाणे ही नोंदणी आपण शहरात राहून देखील करू शकता. बरं. त्यासाठी काय पोर्टल वगैरे काय लिंक किंवा? त्यासाठी पोर्टल उपलब्ध आहे. आपण नेटवर यूट्यूबला सर्च मारलं किंवा एखाद्या मदत केंद्रामध्ये आपण जातो, थोडक्यात आपण त्याला सायबर कॅफेमध्ये शासकीय सुविधा देणारे असतात तिथे गेला तर तिथे कमीत कमी पैशामध्ये आपलं काम होऊ शकतं. आपली फेरी गावी येण्याची वाचू शकते. पण याची माहिती आपण सखोलपणे घेतली तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होतो. हे आता प्रत्येक गावातील नागरिकांचे इथे फॉर्म आहेत. प्रत्येकी 2-2 फॉर्म आहेत. आता मी चेक केलं काहींचे 2-2 फॉर्म आहेत. तर फॉर्म याच्यासाठी एक फॉर्म आहे तो माहिती भरण्यासाठी आणि एक फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे नंतर. ओके. हा फॉर्म 2 फॉर्म येतात. हा एक फॉर्म आहे तो माहिती भरण्यासाठी आहे आणि हा दुसरा फॉर्म
हा तुम्हाला भेटणार. ओके. एक फॉर्म माहिती बनण्यासाठी आणि एक फॉर्म आपल्याकडे एक्नॉलेजमेंट म्हणून असणार आहे तुम्ही इथे नोंदणी केल्याचा. तर खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे सरांना. पण हे फॉर्म आता जर आलेत, मी मुंबईवरून आलो आहे, तर मी नेऊ शकतो का? म्हणजे इतर मला बोलले आहेत की तुम्ही आमचे फॉर्म घेऊन या, आम्ही तिथे सगळं फॉर्म फिलअप करू. आपल्या मुख्य सेविका आहेत, त्यांनी तशी शॉर्टिंग केलेली आहे. ओके. आपण फॉर्म घेऊन जाऊ शकता ओके. आणि ते फिलअप करून त्यांच्याकडे देऊ शकता. बरं. तर सरांनी तसं आहे काय? समोर पाहिजे ते व्यक्ती. ओके. माफी असावी, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या. ओके. मॅडम आहे तिथे नाटकर मॅडम, तर ते त्यांच्याकडून माहिती घेऊया. जर मुंबईवरून मला काहींचे कॉल आले की बाबा तू आता गेलाय गावी, तर आमचे फॉर्म घेऊन ये तर हे भरण्यासाठी, तर त्याबद्दल ते तुम्ही काय सांगाल? मी घेऊन जाऊ शकतो? फॉर्म देऊ शकत नाही, ते जबाबदारीचे काम आहे. ओके. हे म्हणतायत मुख्य BLO आहे त्या, ते घरोघरी जाऊनसुद्धा माहिती कनेक्ट करतात. पण आज कॅम्प आहे तर ते सगळे इथेच मिळाले आहेत. सरांनी खूप सुंदर अशी जगताप सरांनी माहिती दिलेली आहे. पण मुंबईवाल्यांची एक त्रुटी होती की तू आता जर गावी गेलाच आहेस तर आमचे फॉर्म घेऊन ये. पण तसं करता येणार नाही, कारण ते खूप जोखमीचं काम आहे, सरकारी काम आहे. तर थांबा सर, काहीतरी सांगता आपण येऊन नोंदणी करण्यापेक्षा जर ती ऑनलाईन पद्धतीने तिथे राहून करत असाल तर ते आपल्यासाठी सोयीस्कर आहे. आपला वेळ देखील वाचेल आणि आपला गावी येण्याचा खर्चसुद्धा वाचेल. आपण अधिक माहिती नाडकर मॅडमकडून घेऊ शकता. तशी सुविधा उपलब्ध असेल तर निश्चितच मी उद्या याबद्दल अधिक माहिती घेऊन आपणास सांगण्याचा प्रयत्न करेन. सध्या तरी मी कालच हजर झालेलो या कामासाठी आणि गेल्या 3 वर्षापूर्वी मी हे काम करत होतो. पण या 3 वर्षाच्या गॅपमध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये खूप बदल झालेला आहे. त्याची माहिती नाडकर मॅडमकडे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे. बरं. बघा, जगताप सरांनी खूप सुंदर माहिती दिलेली आहे ते. आणि आपलं नाडकर मॅडम जे BLO आहेत इथल्या, ज्यांच्याकडे माहिती संकलन करायचं आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की जर इथून तो नागरिक म्हणजे जो वोटर आहे तो इथे प्रत्यक्षात हजर पाहिजे, कारण हे जोखमीचं काम आहे, शासकीय काम आहे. त्याच्यामुळं मुंबईला जर तुम्ही असाल तर तुम्ही इथे येऊन फॉर्म भरा किंवा ऑनलाईनसुद्धा आपल्याकडे ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता. तशी सरकारने लिंक वगैरे पोर्टल वगैरे जारी केलेलं आहे. तर ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता. तर बाकी आता बघूया. मी आता माझा फॉर्म शोधतो. मी इथं आलो आहे तर माझा फॉर्म मी भरून घेतो. फॉर्म शोधावा लागेल. हे बघ, एवढे हे प्रत्येक गट्टे इथे मॅडमने केलेले आहे. प्रत्येक गावातील म्हणजे घरातील आडनावं जसे आहेत, ज्या कोपऱ्यातील गावं आहेत, ज्या आलीतील गावं आहेत, जे जवळजवळ घरं आहेत, ते त्यांच्या एक संच इथे केलेला आहे. त्या संचानुसार हे आपलं फॉर्म शोधून तिथे भरावा लागेल. तर हे बघा, याच्यातून फॉर्म भरावे लागेल. आपले चोरगे बुवासुद्धा त्यांचा फॉर्म भरतात आणि इथे होता तो तुमचा, मी मगाशी चेक केला होता आणि तो शोधतात. बाकी आपल्या मॅडमसुद्धा आहेत. ते सही मारून दिले काय? हे बघा. ते बाईंची सही आहे. हो बाई, सह्या द्या. जा तुमचं झालं. मंडळी, आताच आपण ग्रामपंचायतमध्ये होतो. जो SIRचा फॉर्म आहे तो मी माझा भरून झालेला आहे. हा आमच्या गावात ग्रामपंचायतमध्ये 2 दिवसाचा कॅम्प आहे, आज आणि एक उद्या. तर आज मी फॉर्म भरून झालेला आहे आणि हा फॉर्म तुम्ही ऑनलाईनसुद्धा भरू शकता. SIRचा बहुतेक ॲप आहे, त्या ॲपवरून तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याची काही प्रोसेस आहे. जर तुम्हाला गावाला यायला जमलं नाही, खर्चिक असेल, तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरू शकता. आपले सरकार आहे, आपल्या सरकारमधूनसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर SIRचा ॲप आहे, त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही भरू शकता. 2-3 मित्रांनी हा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, पण त्याची प्रोसेस जरा लेंदी आहे. OTP वगैरे आपल्या मतदान कार्डला आपला मोबाईल नंबरसुद्धा असायला पाहिजे, असं काहीतरी आहे. मी माझा फॉर्म भरलेला आहे. तुम्हीसुद्धा हा फॉर्म भरा SIRचा. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाहीत तर पुढील मतदान यादीमध्ये तुमचं नाव नसणार आहे आणि तुम्ही SIRचा जो फॉर्म आहे तो तुम्हीसुद्धा भरून घ्या. तर सरांनी खूपसुद्धा चांगली माहिती दिली. तुम्हाला आणखीन या SIRबद्दल काय माहिती हवी असेल तर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा BLO आहेत, त्यांच्याकडे माहिती अवेलेबल आहे. तुम्ही त्यांना कॉल करून किंवा इथे येऊन विचारू शकता. तर मी हा फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हीसुद्धा फॉर्म भरा आणि आपला मतदानाचा अधिकार आहे तो बजावा.
तर 29 तारीख जुलै 29ची तारीख ही शेवटची आहे. त्याआधी तुम्ही फॉर्म भरला पाहिजे. तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो चला मी ही व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्ही काळजी घ्या.